450 वर्ष झाले तरी प्रशांत महाराज ठाकरेंना किंवा आणखीन कोणत्या कीर्तनकाराला म्हणावं लागते, असं कर्तृत्व महाराजांचं आहे. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जिजाऊ ऐसी मात यारो जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ. नाव घेतलं तर आपल्या अंगावर शहारा उभा राहतो. नमस्कार, मी अनिकेत देशमुखमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. विठ्ठल विठ्ठल म्हणता चित्ती समाधान हरिपाठाच्या या पवित्र भावनेने आजच्या या विशेष संवादाची सुरुवात करत आहोत. आज आपण अध्यात्म, कीर्तन आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत. संतांच्या विचारांचा वारसा जपत नामस्मरण आणि समाज प्रबोधनाची अखंड सेवा करणाऱ्या आपल्या या आजच्या मान्यवरांसोबत आपण आज त्यांच्या बालपणापासून अध्यात्माच्या प्रवासापर्यंत कीर्तन सेवा, समाजकार्य आणि जीवनातील प्रेरणादायी अनुभवांवर मन मोकळा संवाद साधणार आहोत. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या मंगलमय ओळींसह आपले आजचे विशेष अतिथी हरिभक्त पारायण डॉक्टर श्री प्रशांत महाराज ठाकरे यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. दादा, आपले स्वागत आहे. धन्यवाद. मला आता सुरुवातीपासून तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आपल्या बालपणापासून अध्यात्मापर्यंत आजचा जो दिवस आलेला तुमच्या आयुष्यातला, ती सुरुवात कशी झाली आणि काय विचार घेऊन तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर आलेत? सुरुवात तशी आमच्या कुटुंबामध्येच आध्यात्मिक वातावरण होतं. माझा जन्मगाव अकोला जिल्ह्यामध्ये एक छोटंसं मोरगाव काकड म्हणून छोटं गाव आहे. तर आमच्या वडिलांकडून आणि आईकडून दोन्हीकडून वारसा मिळाला. त्याच्यात विशेष गोष्ट एकच आहे की आमचे वडील आणि आईकडचे आजोबा हे दोघंही खूप चांगल्या आध्यात्मिक वातावरणामध्ये होते. म्हणजे माझे आजोबा भागवताचार्य बळीराम महाराज दोड कीर्तनकार आहेत, उत्तम, आळंदीला वगैरे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. तो संप्रदायाचा वारसा. आणि माझे वडील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना, ध्यान आणि एकूणच आमच्या गावामधल्या वातावरणामध्ये असल्यामुळे एक हे आपल्या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो मानवतेचा विचार मांडला तो आणि संप्रदायाचा विचार, वारकरी संप्रदायाचा, हे दोन्ही मिळून माझ्या नशिबी आले. हे भाग्य आहे माझं. तिथून सुरुवात झाली. आमच्याकडे एक सुसंस्कार शिबिर व्हायचं. ऋषी संत घुसरकर महाराज, आचार्य विरोळकर गुरुजी अनेक मान्यवर तिथे यायचे. ते लहानपणापासून कानावर पडायचं. म्हणजे पाळण्यामध्ये असतानापासून हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के या ओळींनी तो एक संस्कार झाला. नंतर शाळेमध्ये आवड लागली भाषण वगैरे देण्याची आणि मग बोलण्याची आवड लागली. त्याला हे जे धार्मिक अधिष्ठान आहे ते आमच्या आजोबांनी दिलं. आणि मग नंतर मी पुण्याला वगैरे शिकायला गेलो तर हे वाढत गेलं. आणि दुसरं आपण काही केल्यापेक्षा आध्यात्मिकतेतून आपल्याला आणि आपल्या सहित इतरांना समाधान मिळते म्हणून या मार्गावर मार्गस्थ झालो आणि आज आता हा प्रवास सुरू आहे. म्हणजे आता बालपणी जेव्हा मुलांचं खेळण्याचं वय असते त्या वयात तुम्ही अध्यात्माचा मार्ग निवडला. बिलकुल. तर याच्यामध्ये तुमचा वारसा एक खूप मोठा, वारशाचाच त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. तर या गोष्टीचा तुमचा अभ्यासवर किंवा शाळेचे जे दैनंदिन कार्यक्रम असायचे त्याच्यावर काही असर पडलेला आहे? कधी म्हणजे चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट त्याच्यावर झाला, परिणाम झाला चांगला, सकारात्मक. कारण आम्ही ध्यान प्रार्थना करायचो किंवा हरिपाठात जायचो तर संतांचे उपदेश त्याचे विशेषता ही आहे की ते तुमच्या बुद्धीलाच तल्लक करत नाहीत किंवा शरीरालाच निरोगी मजबूत बनवत नाही. सर्वात महत्त्वाची जी पॉवर आहे, मॉरल पॉवर, ते वाढवण्याचं काम ते करतात. तर इकडे जाताना वेळ जात होता पण शाळेमध्ये गेल्यावर तो वेळ अभ्यासातून भरून निघायचा आणि उलट आपण इकडे जातो म्हणून आपली शाळा व्यवस्थित होते असं वाटायचं. त्याच्यामुळे आजही माझी तीच भावना आहे की याच्यामध्ये अग्रेसर होण्यासाठी अध्यात्म अजून गरजेचं आहे. तरुण पिढी आज जी आपण बघतो ती पूर्णतः अध्यात्म हा मार्ग सोडून जी जेनझी जनरेशन आपण म्हणतो, जेनेक्स जनरेशन म्हणतो, हे चुकीच्याच मार्गावर चाललेले आहेत. बरोबर. तर याच्या मागे नेमकं कारण काय असू शकते की त्यांची ज्यांना ज्या प्रकारे मोठं करण्यात आलं ते चुकीचं आहे की त्यांचे विचार चुकीचे आहेत या पिढीचे? याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. विचार पूर्णतः चुकीचे आहेत असं आपण म्हणू नाही शकत. संत असं म्हणतात की लेकराशी दोषे देऊनी काय दोषी आहेत त्याचे मायबाप, किंवा यद्यता आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाण कुर्ते लोकस्तो तदुनु वर्तते. याच्यावरच इंटरप्रिटेशन ज्ञानोबारायांनी केली ज्ञानेश्वरीत. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. ते जे चित्र पाहत आहेत त्या चित्रामध्ये किंवा त्यांच्या ज्यांच्याकडे पाहून ते अनुकरण करतात, जीवन जगतात,
त्यांच्यामध्ये त्यांना नैतिक मूल्यांची वानवा कुठंतरी दिसत आहे आणि त्यांचा स्वतःचा दोष दुसरा त्याला सहाय्यभूत आहे वाईट होण्याला. तो दुसरा असा की जीवन जगणं हे बेलगामपणेच असावं अशी धारणा मूळ त्यांची झालेली आहे आणि ती चुकीची आहे. म्हणजे आपण मुलं पाहतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये टी शर्ट घालायचं आणि त्याच्यावर लिहायचं माय पप्पा इज माय एटीएम. बरोबर. माझे वडील कोण आहेत तर एटीएम आहे, मशीन मध्ये कार्ड टाकायचं आणि पैसे बाहेर काढायचे. वडील हा पैसे देण्याची मशीन नसतो, तो संस्कार देण्याचं आणि संस्काराचं विद्यापीठ असणारा चालता बोलता वटवृक्ष असतो. बरोबर. ही धारणा असणारी आपली भारतीय संस्कृती आणि पैशासाठी वडिलांना पुरवणारा एक मशीन सारखं पाहण्याची दृष्टिकोन हे दोन्हीकडून चुकलेलं आहे. आणि याच्यावर उपाय पण संतांनी सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि तुकडोजी बाबा गाडगे बाबांपर्यंत. तुकडोजी महाराज असं म्हणाले की आपुल्या कष्टावरीच जगावे, कुणाचे उपकार अंगीन घ्यावे, कमीत कमी खर्चाने राहावे साध्या घरी. याच्या बरोबर विरोधाभास आपल्याला दिसतो. हा पॅराडॉक्समुळे तरुण पिढी दुःखी झालेली आहे किंवा त्यांच्या जीवनात हे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता जे आपलं वारकरी संप्रदाय आपण जे म्हणतो, आपण जसे वारीमध्ये बघायला भेटतात आपल्याला, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन जाणाऱ्या आजी जी आज लुगडं घालून जातात, म्हातारे आजोबा दिसतात जे धोतर आणि कुर्ता पैजामा घालतात. ती पिढी असं वाटते का तुम्हाला की शेवटची पिढी आहे म्हणून, की पुढच्या येणाऱ्या काळात आपल्याला ते लोक जे जुने आहेत समजा ते परत बघायला भेटतील का, असे जे देवासाठी इतके लोक नाही? ते लोक नाही बघायला मिळणार आपल्याला. पण आपण पूर्णतः असं नाही म्हणू शकणार की जसं धोतर घालणारे आजोबा दिसत नाहीत किंवा लुगडं परिधान करणारी आजी दिसत नाहीत म्हणून हा वारसा चालणार नाही. तर नवीन मुलं सुद्धा, म्हणजे आपण नुसतं वेश ते जीन्स पॅन्ट घालतात किंवा लिवायचं टी शर्ट घालतात किंवा पेपेचा जीन्स घालतात म्हणून त्यांना संस्कार नाहीत, नीतिमूल्य नाहीत असं म्हणणं पण एक वरवरच्या थरातलं ठरेल. बरोबर. तर ते फक्त एवढी गोष्ट आहे की नवीन येणाऱ्या पिढीने हे जे धोतर घालणारे आजोबा आहेत किंवा लुगडं घालणारी आजी आहे हे अडगडीत पडलेलं साहित्य नाही आहे, सामान नाही आहे. ते फार मोठं म्हातार पण नव्हे, ते भांडार पुस्तकांचे हे म्हणून त्यांच्याकडे पाहावं. म्हणजे हा जो शेकडो पिढ्यांचा वारसा आहे विवेकाचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा, तो आपल्यामध्ये पण येईल. म्हणजे वरचे कपडे कोणतेही असले वेश तरी त्यांच्या हृदयात जर हा संस्कार असला तर ते अधिक चांगलं होईल. या दृष्टीनं त्यांनी पुढे जावं असं मला वाटतं. तुम्ही आता बरेच कीर्तन वगैरे करत असतात, तर कीर्तन करताना असा कुठला प्रसंग घडलाय का की ज्याचा तुम्हाला अजूनपर्यंत म्हणजे आठवलं की अंगावर काटा येतो? हो, असे तर खूप प्रसंग घडले, पण 2 प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये असे घडले. पहिल्यांदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात मी कीर्तन करत होतो. तेव्हा मी सगळे लोक, खूप गर्दी असते, म्हणजे 4-5 लाख लोक असतात श्रद्धांजलीला, त्यानंतर कीर्तन असतं. पण एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये, त्या हजारो लोकांमध्ये कोणीच मला दिसत नव्हतं. मीच फक्त एकटा आहो आणि पूर्ण सायलेन्स झाला होता. तर त्याला आध्यात्मिक परिभाषेत खूप मोठ्या संज्ञा वगैरे आहेत. पण तेव्हा मला महाराज आठवले फक्त आणि मी स्तब्ध झालो. दुसरं एक इकडे ताडोबा जंगल आहे, त्याच्या बाजूला एक छोटं गाव आहे, तिथे उत्सव होतो. त्या गोंदवडा गुंफा यात्रा महोत्सवामध्ये मी गेलो. ते खूप वेल एज्युकेटेड टीचर होत्या, प्राध्यापक होत्या. त्यांनी कीर्तन झाल्यानंतर खूप सगळे लोक थांबतात, दर्शन वगैरे घेतात, श्रद्धा असते त्यांची, भेटतात. तर त्या थांबल्या, पण त्या खूप जोरजोरात रडायला लागल्या आणि त्या सांगत होत्या की मी आयुष्यात पहिल्यांदा कोणतं कीर्तन ऐकून मला एवढं रडायला आलं आणि एकही जोक न करता तुम्ही लोकांना एवढ्या वेळ बसवून ठेवलं. तर मी म्हटलं हे सगळे संतांचे विचार आहेत. हे 2 प्रसंग खूप म्हणला अजूनही आठवतात तर खूप ऊर्जा देतात आणि खूप चांगलं वाटते मला. आता कीर्तनामध्ये आपण बघतो की हजारोच्या लाखोंच्या संख्येने समोर भाविक बसलेले असतात. ते कीर्तन ऐकून तेवढ्याच पुरतं त्याची अंमलबजावणी करतात की ते पुढे पण घेऊन जातात, असं तुम्हाला कधी वाटलंय का? पुढे पण घेऊन जातात की 2 तास 3 तास बसून कीर्तन ऐकले, कथा ऐकली, पण त्याचं खरोखर आयुष्यात कीर्तनानंतर ते अंमलबजावणी करतात का? करतात. आणि मी तर असं म्हणतो, जे कीर्तन ऐकून 3 तासानंतर काही होत नसेल ते कीर्तन नाही. मी कीर्तनातून पण दररोज बोलतो, इट्स नॉट एंटरटेनमेंट, इट्स एनलाइटमेंट ऑफ युअर लाईफ, युअर सोसायटी. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, ते जीवन प्रकाशमान करण्याचं माध्यम आहे. बरोबर. संतांनी कीर्तन चांग होय अंग हरिरूप म्हटलं आणि नेतात लोक पुढे. म्हणजे आम्ही 7 दिवसाचा सप्ताह करतो. बऱ्याच लोकांना बाह्य दृष्टीनं पाहताना वाटते की शिवमहापुराण, भागवत कथा याने काय होणार आहे, अंधश्रद्धा वाढणार आहे.
पण जिथे भागवत कथा झाल्या, गोंदिया जिल्ह्यामध्ये चिचेवाडा नावाचं गाव होतं, 5 वर्ष आधी लोक दारू पिऊन पडलेले असायचे. 2 वर्ष तिथे कार्यक्रम झाला. 3ऱ्या वर्षी जिल्ह्यातून पहिला निर्मल ग्राम पुरस्कार त्यांनी मिळवला. हे एक बेसिकली उदाहरण. असे तर कितीतरी गाव आहे. जसं आधी मी इकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये जायचो तर लोक डोक्याला अक्षदा लावायचे. ते लावलेल्या अक्षदा तांदळाच्या खाली पडायचे, त्याच्यावरून पाय देऊन लोक जायचे. मी म्हटलं तुम्ही हे इथं डोक्याला लावल्यापेक्षा, अक्षद डोक्याला लावल्यापेक्षा अक्षदांच्या लावण्यामध्ये थोडं डोकं लावा, त्या गोळा करा. मग आम्ही एक एक वाटी आणायला लावायचो प्रत्येक माता भगिनींना. ते एका पोत्यामध्ये आम्ही गोळा केल्या आणि 10-12 वर्ष झाले त्या गोष्टीला. आणि एका गावातल्या सगळ्यात गरीब व्यक्तीचा शोध घ्यायला लावला. सरपंचांना म्हटलं की सरकारी सर्वे करता तसा नका करू, एकदम खरोखर सांगा की कोणाला गरज आहे. मग त्यांनी सांगितलं. त्या व्यक्तीला आम्ही ते प्रसाद म्हणून दिलं. जेव्हा त्यांना ते आम्ही दिलं तर तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की महाराज, आजपर्यंत मी फक्त शेवटच्या दिवशी प्रसाद घ्यायला यायचो, पण आज तुम्ही मला या भागवताचा महिनाभर पुरेल एवढा मोठा भगवंताचा प्रसाद दिलेला आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या परिवर्तनाच्या गोष्टी आहेत. काही तरुण निर्व्यसनी होतात. आता परवा धुळेला शिरपूरमध्ये आमचा कार्यक्रम झाला. कितीतरी लोकांनी माळा घातल्या. त्याच्यामध्ये काही कमी अधिक होतो, पण बदल हा निश्चित होतो आणि तो होण्यासाठीच कीर्तन आहे. हे कीर्तनकारांनी सुद्धा लक्षात घ्यावं आणि जनतेनं सुद्धा लक्षात घ्यावं, असं सांगण्याची वेळ आलेली आहे. आता तुम्ही बोललेत माळा घातलेत म्हणून बऱ्याचशा तरुण पिढीने. येस. माळा घालण्याचं एक आध्यात्मिक म्हणजे त्याच्या मागचं काय रिझन काय बेसिक? त्याला अनेक कारण आहेत. जसं आपण बेसिक जर बघितलं तर माळीमध्ये 108 मणी असतात. बरोबर. का असतात अनेकांना आपण विचारलं, माहिती नसतं. तर साधारणतः त्याचं असं आहे की 27 नक्षत्र असतात, त्याच्यामध्ये 4-4 चरण असतात. 27 × 4 = 108 होतात. म्हणजे वर्षभरातील पूर्ण नक्षत्रामधले प्रत्येक दिवसामध्ये आणि प्रत्येक क्षणाला भगवंताची आठवण व्हावी म्हणून हा दागिना तुम्ही परिधान केलेला आहे. आणि मेल्यानंतर सगळे दागिने काढून घेतल्या जातात. 25 लाखाची चेन घाला तुम्ही, ते काढून घेतल्या जाते. निघाली नाही तर लोक त्याला रक्तबंबाळ करतात, मेल्यावर तरी काढून घेतात. पण ही 25 रुपयाची माळ घाला तुम्ही. जगामध्ये ती माळ काढून घेण्याची ताकद कोणामध्येच नाही. उलट ते तुम्हाला निघून गेल्यानंतर सुद्धा सुखाचं लायसन आहे ते तुमच्यासाठी. हे त्याचं आध्यात्मिक रिझन आहे. दुसरं, तुळशीचा आणि आपल्या शरीरशास्त्राचा संबंध आहे. नाड्या व्यवस्थित राहतात आपण या दृष्टीनं जर बघितलं तर. तिसरं, तुळशीला आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये पुराणामध्ये खूप महत्त्व आहे. ते परिधान केल्या जाते. रुद्राक्षाची माळा भगवान शिवजींच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूने तयार झाली. तर त्याच्यामध्ये काही सायंटिफिक आणि आध्यात्मिक कारण आहेत, त्याने ते परिधान केल्या जाते. आणि काय आहे, माणसाला आलंबन पाहिजे जीवन जगताना. कशाचं तरी आलंबन त्याला असेल तर त्या याने, जसं दोरी अशी टाकून दिली तर ते राहणार नाही, पण तिला जर काही आधार असला तर तिला सुद्धा व्यवस्थित आकार भेटतो. बरोबर. तसं जीवन जगण्यासाठी जर माळ ज्याच्या गळ्यात असेल त्याला धार्मिकतेमध्ये, आध्यात्मिकतेमध्ये एक चांगला त्या अग्रेसर होतो तो. हा आहे. तुकडोजी महाराजांनी एवढं सुंदर लिहिलं. तुकडोजी महाराज म्हणाले, इस कारण पहनी है माला, जल जाए इस दिल का काला, गले तुलसी की माल है, भूल न जाओ इन बातों को, ना करू काम जहाल है. गळ्यात तुळशीची माळ घातली तर ते त्याचं लायसन आहे की मी कोणाचा आत्मा दुखवणार नाही आणि माझ्या हृदयात कोणाच्याही बद्दल काळं ठेवणार नाही, याचं ते प्रतीक आहे. तुम्ही अंधश्रद्धा वाटते लोकांना हे पण आता बोलले. हो. तर आता महाराष्ट्रामध्ये काही दिवस झाले तुम्ही बघता की अंधश्रद्धा निर्मूलन समिती खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह झालेली आहे. बरोबर. तर याच्याबद्दल आपले मत काय? कारण ती त्यांचं प्रत्येकांच्या मागे लागलेली असं बघायला मिळतं. हो हो हो. त्यांचं जे कार्य आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं महत्वाचं कार्य आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम तिथे आहे जिथे अंधश्रद्धा निर्माण होते. बहुतेक वेळा असं होते की श्रद्धेला सुद्धा तुम्ही अंधश्रद्धेच्या सोबत लगडायला लागता आणि मग त्यावेळेला मध्ये जे पुसटशी रेषा आहे ते विसरून जाता. हे दोन्हीकडे पण होते. म्हणजे कीर्तनकार लोक, प्रवचनकार लोक, प्रबोधनकार लोक, व्याख्याते लोक, कथाकार, सगळे लोक श्रद्धा जोपर्यंत जनतेला सांगतात तोपर्यंत जनता व्यवस्थित चालते. ते अंधश्रद्धा सांगायला गेले की यांचा स्टँड चुकला. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करणारे लोक अंधश्रद्धेच्या विरोधात लढतात तोपर्यंत त्यांचं कार्य व्यवस्थित आहे. पण तुम्ही मंदिरात जाण्याला जर अंधश्रद्धा म्हणत असाल तर ते चुकीचं आहे ना. तुम्ही मस्जिदीमध्ये जाणाऱ्याला जर किंवा जाणाऱ्याला जर तुम्ही दोषी ठरवत असाल
तर ते चुकीचं आहे. म्हणून कार्य महत्त्वाचं आहे ते. आणि संतांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती नव्हे, संपूर्ण जगातील अंधश्रद्धा निर्मूलन एका ओवीमध्ये होईल एवढं व्यापक संतांनीच सांगून ठेवलेलं आहे. आम्ही ज्यांच्याबद्दल कीर्तन करतो ते सगळे संत सांगतात. म्हणजे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी ओव्या लिहितात. जरी साखरेच्या याने जर आपला रोग जात असेल तर निंब सेवन का करावं, निंब सेवन केल्याने काही होत नाही हे सांगतात. इकडे तुकाराम महाराज जे तुम्हाला फक्त मंत्र देतात आणि त्या मंत्राने सगळं काही होते असं म्हणतात, ते चुकीचं आहे. त्यांनी मंत्र घेतला पण त्याच्याशी विवेकाचं अधिष्ठान आहे हे त्यांनी सांगितलं. तुकडोजी महाराजांपर्यंत आपण आलो तर होते कही जादूगर फूफा किया करते सदा, ठाना ठुना बतलाई के दुनिया किया करते फिदा, पर याद रखना भाइयों ये गुरु नहीं गुरुगुर है. हे गुरु नाहीत सगळे, हे गुरुगुर करणारे आहेत. कुछ कुत्ते भी तो ठीक है पर ये लबाडे सूर है. हे त्यावेळेस बोलणं किंवा कबीरांनी सांगणं की नुसता आवाज मोठा केल्याने काही होत नाही किंवा तुम्ही जे धागे दोरे गंडे सगळे बांधता याने काही होत नसतो. आज संभाजी महाराजांची जयंती आहे. संभाजी महाराज त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हणतात, जे प्रयत्नवादी असतात ते खरे मर्द असतात आणि जे प्रारब्धवादी असतात ते नामर्द असतात. किती मोठं स्टेटमेंट आहे. आयुष्याच्या लढाईमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना पाहून दुश्मनाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा याव्या की मी काही करून सुद्धा या व्यक्तीला पराभूत करू शकत नाही. हे लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले आणि आपल्या धमन्यांमध्ये त्यांचं रक्त वाहत आहे. आणि आपण जर फक्त काही धागा बांधल्याने होत असेल असं म्हणत असू तर हा आपल्यावर तर डाग आहेच, पण या संतांच्या उज्ज्वल बलिदानावर काळीमा फासण्याचं काम आहे ते. त्याच्यामुळे अंधश्रद्धेच्या बाहेर यावं आणि संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवावी हे सुद्धा तेवढं महत्वाचं. तुम्ही आता छत्रपती संभाजी महाराज बद्दल बोललेत. मला तुमच्या कीर्तनामध्ये तुम्ही बरेचदा एक वाक्य बोलता, ते एकदम क्लिक झाला मला, की कोणाच्या पोटी जन्माला यो साप, कोणाच्या पोटी जन्माला शिवाजी महाराजांबद्दल, किसी के पेट से साप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ. म्हणजे कीर्तनात मी तरी वैयक्तिक दररोज मुद्दे रिपीट सांगत नाही, पण मी म्हणतो 450 वर्ष झाले तरी प्रशांत महाराज ठाकरेंना किंवा आणखीन कोणत्या कीर्तनकाराला म्हणावं लागते असं कर्तृत्व महाराजांचं आहे. किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ. नाव घेतलं तर आपल्या अंगावर शहारा उभा राहतो. हे कर्तृत्व महाराजांचं आणि त्यांचा लीलया वारसा संभाजी महाराजांनी पेललेला आहे. वारसदार हा फक्त सातबाऱ्याच्या कागदावर नसतो. वारसदार तो असतो की जो अर्धवट स्वप्न राहिलेले पूर्ण करतो. रक्ताळलेले पाय जरी असतील तरी वडिलांच्या स्वप्नाच्या पूर्ततेशिवाय मी थांबणार नाही हा वारसा चालवतो ते संभाजी महाराज. कीर्तन जेव्हा कुठे आयोजित केलेलं असते तर मंचावर जायच्या दिवशी मनात कुठली भावना असते का की आज काय होईल, मी आज काय बोलणार, लोक कसं त्याला माझं बोलणं गृहीत धरतील? नाही, ही भावना आता सापेक्ष आहे. काही कार्यक्रमांमध्ये राहते, काही कार्यक्रमांमध्ये राहत नाही. पण एक गोष्ट सातत्यानं वाटत राहते ती ही की आपण जनतेला नवीन काहीतरी सांगावं. नवीन गोष्टी येतात, जसं आता AI आलं तर AIला धरून आपण काय सांगू शकतो की जे लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन करेल. नवीन मुलं येतील कीर्तनामध्ये असं वाटते. आणि दररोज 2-2 कीर्तनं जरी असले सकाळ संध्याकाळ किंवा दररोज जरी कीर्तन असलं तरी एक छोटीशी भीती असते की चांगलं झालं पाहिजे. आणि मला असं वाटते ती भीती जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं होते. ज्या दिवशी आपण याबद्दल निर्भय राहू की देख लेंगे तर मग तो जो पाहणार आहे तो आपल्याला पाहणार नाही. तुम्ही आता जसे बोलले AI टेक्नॉलॉजी बद्दल, तर जे सोशल मीडिया सध्या प्रचंड प्रमाणात लोकांना ताब्यात करून ठेवलंय त्यांनी, तर याच्यामुळे लोक आपलं जो ध्येय असतो आध्यात्मिक मार्गावर जे असतात समजा नसतात ते आपलं विस्कळतात का? हा, म्हणजे जे आपल्या मनाची जी स्थिती आहे, मनाच्या स्थितीला व्हायबल करण्याचं कंटेंट सध्या जास्त प्रमाणात आहे. म्हणजे मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की आम्हाला लोक सोशल मीडियाला फॉलो करतात, हे करतात. मी स्वतः स्मार्टफोन वापरत नाही, त्याला स्क्रोल करत नाही. त्याची अपडेट थोडीफार जे घ्यायची ते आमचे रोशनदादा आहेत त्यांच्याकडून घेतो, पाहतो. याचं कारण असं आहे की आता 30 सेकंडची रील आले, त्याला आपण स्क्रोल करतो. एक जनरल नॉलेजचं राहते, लगेच आध्यात्मिक राहते, लगेच व्हल्गर कंटेंट येतो, लगेच काय येते. तर याने जे मेंदूची स्थिरता व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि म्हणून मध्यंतरी
अशी एक महत्त्वाची चर्चा झाली होती की आता उपवास मोबाईलचा सुद्धा करण्याची वेळ आलेली आहे. आणि आम्ही संप्रदायाचे पाईक आहो, ज्ञानोबा तुकोबा तुकडोजी बाबांना मानणारे आहो. माझं असं म्हणणं आहे की 15 दिवसातून एक एकादशी असते. त्या एकादशीला आपण शरीराचा आणि मनाचा उपवास करतो. तर तसंच 15 दिवसातून एक दिवस जर आपण मोबाईलचा उपवास केला तर आपला आत्मासुद्धा बळकट होईल आणि एकादशीप्रमाणे आपलं जीवन जसं सुंदर होते एकादशीने, तसंच आपली लाईफस्टाईलसुद्धा सुधारेल. आता तुम्हाला पण कल्पना आहे डिजिटल याच्यामध्ये नवीन आता फार्म हाऊस किंवा बरोबर. जागा निघाल्या की तिथे तुमच्या मोबाईलला टावर नसतं, बरोबर. तुम्हाला लाईट नसते. म्हणजे निसर्गाच्या तुम्ही अधिक जवळ जावं आणि स्वतःला अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आत्म, आत्म्याकडे प्रवास जो घेऊन जातो त्याला अध्यात्म म्हणतात. तर तिकडे अग्रेसर होणं गरजेचं आहे. सोशल मीडियातून त्याच्यापासून आपण थोडं दूर जात आहोत. तर जवळीक आपल्या स्वतःशी साधण्याची गरज आहे. होईल ते पण. आता जसे तुम्ही तुमचं शिक्षण पुण्यावरून केलं, हा. तर त्या वयात ज्या वयात तुम्ही कॉलेजला होते पुण्याला, हो. तर तुमची जी मित्रमंडळी होती, हो. तुम्ही एकदम दुसऱ्या ट्रॅकवर होते, ते हा. वेगळ्या ट्रॅकवर समजा, तर तेव्हा हो. असं वेगळं नाही वाटायचं का त्यांच्यापेक्षा काही, की त्यांनी नाही. कधी तुमचं असं हो. बोलले असतील तुम्हाला असे काही नाही, प्रसंग? असं सुरुवातीला व्हायचं. एकदम मी छोटा होतो तेव्हा. ऍक्च्युली मी कीर्तन 6व्या वर्गात होतो तेव्हापासून करतो. अच्छा. म्हणजे ती आवड एवढी होती सर की आम्ही असं स्वतःच आपण सतरंजा ठेवायच्या गावच्या मंदिरापुढे आणि तेव्हा लोक ऐकायला येत नव्हते. मी म्हणायचो या बसा तुम्ही, मी कीर्तन करतो. मग ते गावामध्ये छोटा मुलगा, चालून जायचं. बरोबर. अरे असं कुठं कीर्तन असते का? ते जीवनाचे टप्पा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. त्यातूनच पुढे जायचं असते. पण त्याच्यानंतर मित्रमंडळी वगैरे उलट सन्मान द्यायचे, महाराज महाराज म्हणायचे. आणि कॉलेजमध्ये कोणतं अँकरिंग करायचं असेल, कार्यक्रम असेल तर सन्मानानं बोलवायचे. त्याच्यामुळे कधी हे वाटलं नाही. उलट जे वेगळ्या फील्डमध्ये गेले माझे मित्र, मला त्यांच्याबद्दल जसा स्वाभिमान वाटतो, अभिमान वाटतो, तसं त्यांना पण माझ्याबद्दल वाटते. आता रिसेंटली माझा एक मित्र आहे, त्याने मला असं खूप सभ्य भाषेत मेसेज लिहून पाठवला, सन्माननीय महाराज तुमच्याशी बोलणं नाही. आणि मला आता मी टीचर आहो, मी आणि माझा मित्र तुमचे रील पाहतो आणि आता येत्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही आमचा क्लास घ्या आणि भाषण देणं मला शिकवा. तुम्ही म्हटलं त्याला एवढी फॉर्मॅलिटी कशासाठी आहे? म्हणजे त्यांना पण छान वाटते, आपल्याला पण छान वाटते. फील्ड कोणती आहे ते महत्त्वाचं नाही, आपण कार्य कोणतं करतो ते महत्त्वाचं आहे. महाराज फील्डमध्ये आहे म्हणजे खूप श्रेष्ठ आहे असं नाही, किंवा आणखीन कोणत्या रेप्युटेड जॉब करतो म्हणून श्रेष्ठ आहे असं नाही. तुम्हाला कल्पना असेल अब्राहम लिंकन पहिल्यांदा उभे राहिले तर लोक त्यांना चिडवायला लागले. तेव्हा लिंकनना लोक म्हणायचे अब्राहमला की तुझा बाप जोडे शिवायचं काम करायचा, तुला कल्पना आहे का? तेव्हा अब्राहम लिंकन म्हणाले की माझा बाप जोडे शिवायचंच काम करायचा, पण त्यानं असे जोडे शिवलेले आहेत की तुमचा जोडा फाटून गेला पण त्यानं मारलेली शिलाई गेली नाही. तसं मी सुद्धा देशासाठी जे काम करेल ते तुमच्या स्मरणात राहील, पिढीच्या लक्षात राहील असं करेल. म्हणून मला असं वाटतं कीर्तनकार राहून सुद्धा बाकीच्या क्षेत्रांना प्रभावित सकारात्मक दृष्टीने करता येते, ते महत्वाचं आहे. आता जसं हरिपाठ हा खूप कालावधी आधी लिहिला गेलेला आहे, बरोबर. आजच्या काळात जर हरिपाठ लिहायची वेळ पडली असती तर तुम्हाला असं काय वाटतं की त्यात काय काय पॉइंट्स, म्हणजे कुठल्या गोष्टींशी जास्त रिलेटेड लिहायची गरज पडली असती? नाही, गरज तर तशी भरपूर पडली असती, पण आता 750 वर्ष अगोदर माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठ लिहिला. रिलेव्हन्स आजही आहे. बरोबर. जर रिलेव्हन्स नसता तर मंदिरात झाला नसता. रिकामा अर्ध घडी राहू नको, अर्धचरण आहे फक्त हरिपाठामधलं. बरोबर. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप. आज इंग्लिश मधून सांगितलं की लोकांना वाटते खूप रिलेव्हन्स आहे. बरोबर. कंटेम्पररी इश्यू मध्ये 750 वर्ष अगोदर ज्ञानोबा म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे तू जर रिकामा राहिला तर तुझ्या मनात भूताचा कारखाना तयार होईल. बरोबर. हे आजच्या काळामध्ये 100% रिलेव्हन्स आहे. तर आताच्या काळात हरिपाठामध्ये कोणत्या गोष्टी ऍड केल्या पाहिजे याच्यापेक्षा हरिपाठानुसार आताच्या काळात आपण वागणं शिकलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही कीर्तनामध्ये लोकांना सांगत असणार की नामस्मरण करा, हरिपाठ ऐका, देवाचे नामस्मरण करा. बरोबर. कधी असा अनुभव आलाय का की जे एखादी व्यक्ती तुमचं ऐकून त्यांनी नामस्मरण केले आणि त्यांना अनुभव आला आणि ते तुम्हाला सांगायला आलेत? हा, भरपूर वेळा आमचे काही मी सांगत असतो, तुम्हाला जे प्रिय आहे तुकड्या दास कहे सब आवो, श्री गुरुदेव से मंत्र ली जाओ. संतांनी खुला मंत्र दिला किंवा वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बरोबर. तो मंत्र तुम्ही म्हणा, म्हणजे मंत्रोच्चार करा, म्हणजे जप करा. जप जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये फायदा होतो. आता रिसेंटली कॅन्सर इन्स्टिट्यूटने सांगितलं
की हे सगळे आजार वगैरे याच्यामध्ये होते. आपल्या शरीरामध्ये मूलाधार, अनहद, स्वादिष्टान, सहस्त्रार वगैरे चक्र आहेत. तर असं आम्ही सांगतो आणि मग त्याच्यानंतर लोक ऐकून हे करतात, तर अनुभव येतात. जसा आमचा एक मित्र होता, त्या मित्राला खूप एकटेपणा जाणवायचा, तो एकटा राहायचा. पण त्यानं ज्या वेळेला जप किंवा नामस्मरण करायला सुरुवात केली तर खूप सगळा बदल झाला. हरीच्या नामस्मरणाने हरीचे तेज ये अंगी. आपण पाहतो आज मरगळलेले चेहरे आहेत तरुणाईचे, बरोबर. किंवा सगळं म्हणजे शृंगार केला म्हणजे चेहरा शोभून दिसतो असं नाही. नामस्मरण करणारा व्यक्ती जो आहे त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या चेहऱ्यावर एक तेज आणि समाधान पाहायला मिळते. त्याने होते आणि लोक सांगतही येतात तसं. आणि आपण जेव्हा आचरण करून सांगतो तेव्हा त्याचा जास्त परिणाम होतो. संत तुकाराम महाराज किंवा ज्ञानेश्वर माऊली यांच्या कोणत्या ओळी आहेत ज्या तुम्हाला आयुष्यात सर्वाधिक प्रेरणा देतात? खूप ओळी आहेत अशी तशा. एखादी? हा, तुकाराम महाराजांचे बद्दल सांगायचं झालं त्यांचा अभंग. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. जी गोष्ट अस्तित्वात येणं अशक्यप्राय वाटते तुम्हाला, ती सुद्धा अस्तित्वात आणायची असेल तर अभ्यास एक शस्त्र तुमच्याकडे आहे. एक पोरगा शाळेच्या बाहेर बसायचा, कानात शब्द यायचे नव्हते, त्याच्या ऐकू नव्हते देत लोक त्याला, शाळेत जाऊ देत नव्हते, बंडीत बसू देत नव्हते. त्याचं पाऊल सड्यावर पडले तर लोक सडा सारवून टाकायचे आणि पुन्हा सडा टाकायचे. तो पोरगा कानाला हात लावून शाळेच्या बाहेर बसला, त्यानं अभ्यास केला, एवढा अभ्यास केला की एक मुलगा त्याच्याकडे घेऊन आला वडील आणि त्यानं सांगितलं की बाबासाहेब, तुमच्यासारखं माझ्या पोराला बनायचं आहे, तुम्ही याला अभ्यास कसा करावा सांगा. बाबासाहेबांनी त्या पोराचा हात हातामध्ये घेतला आणि त्याचा हात असा खुर्चीच्या सरफेसवर जिथे ते बसलेले होते लाकडाच्या तिथे फिरवायला लावला आणि त्याला विचारलं, बाळा तुला काय वाटते? तो पोरगा घाबरत घाबरत म्हणाला, बाबासाहेब ही खुर्ची सगळी सपाट आहे, पण मध्ये कुठंतरी या लाकडी निर्जीव खुर्चीला गड्डा पडलेला आहे. बाबासाहेब म्हणाले, गड्या, बहुजनाच्या पोराला मोठं व्हायचं असेल तर 1 तास 2 तास 4 तास अभ्यास करून भागणार नाही. निर्जीव लाकडी खुर्चीला गड्डा पडेपर्यंत आपण अभ्यास केला पाहिजे. इतिहास बदलला इतिहास. वन सिग्नेचर कॅन चेंज युअर लाईफ. सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून पुतळा बसला बाबासाहेबांचा. हे अभ्यासानं शक्य आहे. हे सांगणारे तुकाराम महाराज आहेत. किंवा जगाच्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केल्यानंतर बाबासाहेबांना मूकनायकवर लिहावंसं वाटते की काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. हे तुकाराम महाराजांची ओवी आहे. हे तुकाराम महाराज आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीबद्दल तर मी असं म्हणतो, कीर्तनात पण बोलतो की मी खूप डिग्र्या मिळवल्या किंवा माझ्यापेक्षा हजारो डिग्र्या मिळवणारे अजून आहेत. डिग्री मिळवणं ही काही आजच्या काळातली मोठी गोष्ट नाही. डिग्री जस्ट पीस ऑफ पेपर. एज्युकेशन सीन युअर बिहेवियर. शिक्षण हे जगण्यातून वागण्यातून दिसते. पण मी असं म्हणतो की तुम्ही 17,000 डिग्र्या मिळवा, ज्ञानोबारायांच्या एका अक्षराची बरोबरी आपण करू शकत नाही. ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणजे काय प्रतिभा आहे माऊलींची. आपण जन्माला आलेले शब्द वापरतो, माऊलींनी शब्द जन्माला घातले. बरोबर. शब्द जन्माला घातले म्हणूनच ते माऊली बनले. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यामध्ये जो गोडवा आहे त्या किंवा वक्रोक्ती आहे ती स्वतः अनुभव घेतला तर रात्री 12 वाजता 1 वाजता आपण थक्क होऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणाले की ओळगा शारंग धरू, नाहीतर संसारू जाईल लया. हे सगळं जग जे आहे हे मृगजळवत लयाला जाणार आहे, शेवटाला जाणार आहे. राहणार काय आहे? फक्त तुम्ही केलेले सत्कर्म आणि तुम्ही स्वतःला जाणण्याचा केलेला प्रयत्न. मला असं वाटते जीवन जगण्यासाठी एवढी गोष्ट भरपूर आहे. आता जी येणारी पिढी आहे यांच्यापर्यंत वारकरी संप्रदाय हे पोहोचण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं वाटतं सध्या? येणाऱ्या पिढीचे नवीन आयुध जे आहेत, नवीन साधनं जे आहेत, म्हणजे सोशल मीडिया. तर लोक ओरड करत असतात, आमच्यासारखे काही ओरड करतात की पिढी बिघडली. आपण असं म्हटल्यापेक्षा त्यांचे जे साधन आहे त्या साधनामधून चांगला कंटेंट कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल ते करावं. दुसरं नुसतं हा कंटेंट पोहोचून काही होणार नाही. कन्स्ट्रक्टिव्ह वर्क जे आहे, रचनात्मक कार्य, ते काय करता येईल ते पाहावं. जसं वारी आहे, वारीमध्ये विवेकवादी लोकांनी यावं, चांगल्या लोकांनी यावं, सगळ्यांसाठी खुला व्यासपीठ आहे. तर तिथपर्यंत जावं. आमच्यासारख्या कीर्तनकारांनी त्यांना सांगावं. असे अनेक उपक्रम करता येतील. सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम मला असं वाटते की आपण जिथे राहतो
त्याच्या सरकमटन्स जो आहे, परिसर जो आहे, प्रभावित क्षेत्र जे आहे, याच्यामध्ये लोकांना आपल्याकडे पाहून तशा पद्धतीचं जीवन जगण्याचा हेवा निर्माण व्हावा, असं जीवन जगावं, म्हणजे सगळी पिढी हळूहळू त्याच्यामध्ये येईल. आणि सध्या जे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की बरेचसे, महाराष्ट्र म्हटल्यापेक्षा अख्ख्या भारतामध्ये बरोबर. बरेचसे बंधू बाबा चर्चेला आहेत सध्या. हो. खूप काही प्रकरण उघडकीस आलेले हो, आहेत. हो. तर याच्यामुळे जो खरा वारकरी संप्रदाय आहे हम्म, याच्यावर पण बोटं उचलल्या जातात, प्रश्न विचारले जातात. अगदी. याच्याबद्दल आपलं मत काय? खरा संप्रदाय जो आहे त्याच्यावरती बोटं उचलण्याचं कारण एकच आहे की सामान्य जे लोक असतात ते सामान्य लोक चिन्हांना पाहून लोकांकडे येत असतात. जसं मी धोतर घातलं, फेटा बांधला किंवा हा वेश परिधान केला तर कोणीतरी महाराज आहे असं पाहिलं जाते. संतांनी दोन गोष्टी सांगितल्या, एक चिन्ह सांगितलं आणि दुसरं लक्षण सांगितलं. तर सोपी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चिन्ह दिसतात महाराजचे त्याच्यामध्ये लक्षण आहेत का ते बघा तुम्ही. बरोबर. म्हणजे तो वागत असताना जसा डोक्याला टिळा आहे, पण डोक्याला ज्याच्या टिळा आहे, चंदन लगा तो क्या हुआ वंदन करे नाही प्रेम से, बरोबर. तो प्रेमानं वंदन करणारा आहे का बघा. किंवा प्रवचनातून जो सांगतो की भगवान सब कुछ बराबर करेगा आणि भगवान की भक्ती करो, श्रद्धा से पूजन करो, एवढं सांगते. पण याच्यानंतर खाली उतरल्यावर तुम्ही जर भेट घेतली तर त्याच्यानंतर तो सांगतो का की तुम्हारा भला होने के लिए मेरे पास ही आना पडेगा. म्हणजे चिन्ह आणि लक्षण दोन गोष्टींची हे सगळी कसरत आहे. तर चिन्ह दिसल्यानंतर लक्षणं दिसतात का हे बघा. जसं संत म्हणतात की गळ्यामध्ये माळ असावी, हे चिन्ह झालं. पण तेच संत सांगतात की जो मनाने निर्मळ आहे, वाणीने रसाळ आहे, असा माणूस म्हणजे माळकरी माणूस आहे. तर तो मनाने आणि वाणीने रसाळ आहे का, निर्मळ आहे का, हे आपण बघितलं पाहिजे. लक्षण आहे संप्रदायामध्ये, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे लक्षण आहे. जीवन जगताना तो मत्सराने बोलतो का, एका पंथाला दुसऱ्या पंथाच्या विरोधात भडकवू स्टेटमेंट देऊन पेटवून उठवतो का, हे आपण बघितलं पाहिजे. आणि खरा संप्रदाय बदनाम ज्यांच्यापासून होतो ते लोक म्हणजे संप्रदाय नाहीत, हे सामान्य लोकांनी लक्षात घ्यावं. संप्रदायावर निष्ठा ठेवावी. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा, नामदेव महाराज आदी करून निळोबाराय सर्व प्रणालीतली संत आहेत, यांच्या वचनावरती, शब्दावरती विश्वास ठेवा. आजकाल आपण गुन्हेगारी बघितली किती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. तरुण पिढी ही 70 ते 80% डिप्रेशनमध्ये असते आणि स्वतःच डिक्लेअर करतात की आम्ही डिप्रेशनमध्ये. ही टर्म जी आहे ही आपल्या पिढीत आपण कधी ऐकली नव्हती. डिप्रेशन काय असतं बरोबर, फक्त अर्थ माहित होता पण आपण कधी ऐकलं नव्हतं. आजकाल प्रत्येकाच्या तोंडी डिप्रेशन हा शब्द असतो. तर याच्या मागे काय, आपल्या मागे अनेक कारण आहेत. म्हणजे एखादं ध्येय आपण ठरवतो, त्या ध्येयावर पोहोचण्यासाठी किती धावलं पाहिजे याला मर्यादा आहे. जिंदगी की दौड़ में दौड़ कर आखिर करना क्या है, अगर यही है जीना तो फिर मरना क्या है. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भाकरीच्या शिकारीला निघालो आपण, पण ते भाकरच आपली शिकार करते आहे का नाही याचाही विचार करावा. दुसरी गोष्ट, डिप्रेशन म्हणजे काय. डिप्रेशन हा जसं तुम्ही म्हटलं आपल्यापर्यंत शब्द नव्हता. आधी काय व्हायचं, डिप्रेशन किंवा नैराश्य किंवा एकटेपणा त्याला जाणवला तर 4 लोकांसोबत तो बोलायचा. आता प्रत्येक हॉलमध्ये माणसं आपापला स्मार्टफोन काढतात, मान खाली घालतात. ताठ मानेनं जगणारे माणसं आता राहिले नाहीत, सगळे ते पाहतात. तर एकमेकांशी संवाद नाही आहे. तो संवाद नसल्यामुळे त्याला एकटेपणा वाटतो आणि एकटेपणा वाटल्यानंतर त्याच्या एकटेपणाला अजून खतपाणी घालणारं कंटेंट त्याला दिसते किंवा तो त्याच्यामध्ये हरवून जातो. त्याच्यातून बाहेर येण्यासाठी दोनच गोष्टी संतांनी किंवा सर्व म्हणजे मला असं वाटते त्या सर्व गोष्टींचा सार तो आहे. पहिली गोष्ट अशी आहे की व्यक्तीने सतत कोणतं तरी कार्यशील राहावं, त्या कामामध्ये गर्क राहावं, व्यस्त राहावं. आणि दुसरी गोष्ट, स्वतःला वेळ द्यावा. सगळ्यांना वेळ देणं सुरू आहे. स्वतःला वेळ द्यावा म्हणजे जिथे काहीच नाही तिथे किमान 10 मिनटं डोळे बंद करून शांतपणे बसावं. आणि आपल्या मोबाईलवरून सगळ्यांना कॉल लागतात, पण स्वतःचा मोबाईल नंबर डायल केला की ते व्यस्त सांगते. तर ते स्वतःला व्यस्त सांगणाऱ्या मोबाईलला बाजूला ठेवावं आणि स्वतःमध्ये व्यस्त व्हावं, मग जीवन मस्त होईल. शेवटी आपल्या प्रेक्षकांसाठी 2 ओळींचा आशीर्वाद. नाही, आशीर्वाद देण्या एवढा मी मोठा नाही. सगळे मी एक छोटा, आता आपली जे बोलणं झालं, संवाद झाला, एवढंच माझं सांगणं आहे फक्त की आपण सगळ्यांनी 3 गोष्टी केल्या पाहिजे. संतांच्या याच्यामधला आहे, मुख में राम हृदय में दया और तन सेवा मिली.
पण हे मुखमे राम म्हणजे राम राम नाही, माझ्या लेखी. एखाद्याच्या घरी आपण जातो तर आपण असं म्हणतो की तुमच्या घरी मस्त राम वाटतो. राम वाटतो म्हणजे मनाला छान वाटते. तसं मुखमे राम म्हणजे वाणीनं असं बोला की ऐकणाऱ्या प्रत्येकाला छान वाटलं बरोबर. पाहिजे. एखाद्यानं भांडण केलं तर त्याच्या बदल्यात आपण पुन्हा शिव्या द्याव्या, असं कोणत्या ग्रंथाचा प्रोटोकॉल थोडी आहे. मुखमे राम म्हणजे प्रेमानं बोला. हृदय में दया, हृदयामध्ये दया ठेवा. म्हणजे दया ठेवा म्हणजे नुसतं दुःखी दिसला एखादा भिकारी त्याला 10 रुपये देणं ही दया नाही. बरोबर. दया म्हणजे दया तिचे नाव भूतांचे पालन, तुकाराम महाराज म्हणाले. अनिक निर्दालन कंटकांचे. भूतांचे पालन म्हणजे आपल्या आसपास जे लोक आहेत त्यांच्याशी आपण व्यवस्थित वागणे. हृदय में दया और तन सेवा में लीन. आणि 24 तासातले 2 मिनिटं तरी आयुष्यात असे आले पाहिजे की त्या 2 मिनिटामध्ये आपण काहीही अपेक्षा न करता कोणाची तरी 2 मिनिटाची सेवा केली. एवढं जर झालं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भाषेत निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझला, अवकळा लोपुनी सगळी मिळू सुख शांती सर्वाला. तर हे सर्वजण सुखी आणि आनंदित होतील. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला आहे. वेळ दिल्याबद्दल. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमचा आपला जो परिवार आहे देशोन्नती परिवार, देशोन्नती परिवार नुसता देशोन्नती परिवार नाही. मी लहानपणी जे वाचायचो देशोन्नतीमध्येच एक आत्मोन्नती पुरवणी बरोबर, यायची, बरोबर. त्याच्यामध्ये मी लेख पण लिहिलेले आहेत. अच्छा. तर देशोन्नती ही नुसती देशोन्नती नाही, ती आत्मोन्नती सुद्धा आहे. आणि त्याची एक छोटी पुरवणी म्हणून आजचं हे संवाद आपण आयोजित केला. खूप तुमचे धन्यवाद, आभार, खूप खूप परिवाराचे आभार. आजचा संवाद म्हणजे केवळ मुलाखत नव्हती, तर विचार, अध्यात्म आणि जीवनाला नवी दिशा देणारा एक सुंदर प्रवास होता. नामातच शक्ती, नामातच भक्ती आणि नामातच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे. या सुंदर विचारांसह आजच्या संवादाचा समारोप करतो. मी अनिकेत. लवकरच आणखी एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.